नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। मुंबईत सरकारी नोकरीची मोठी संधी आहे, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या जॉबची जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। बघा, मुंबईत सरकारी नोकरीची मोठी संधी आहे। जागा 235 जागांसाठी ते भरती होणार आहे। वेतन तुम्हाला 19,900 ते 1,77,500 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे। सरकारी नोकरी आहे, तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। बघा, मुंबईत सरकारी नोकरीची मोठी संधी आहे। 2026 ही भरती आहे। पदाचे नाव आहे लघु टायपिस्ट, जमीन सर्वेक्षक, गणक तंत्रज्ञ यांच्यासाठी 235 जागांसाठी इथे भरती होणार आहे। 20 मार्च 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये तुम्हाला इथे अर्ज शुल्क लागणार आहे। 18 ते 42 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 19,900 ते 1,77,500 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळू शकते। नोकरीचे ठिकाण हे मुंबई महाराष्ट्र असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। सरळ सेवांतर्गत ही भरती होणार आहे। शैक्षणिक पात्रता 10वी 12वी आणि पदवी पास उमेदवार इथे अर्ज करू शकतात। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये पाहूया। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पद भरती या अंतर्गत इथे 2026 ची भरती निघालेली आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ, गट ब, गट क या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती प्रक्रियेद्वारे भरण्याबाबतची इथे प्रस्तुत जाहिरात दिलेली आहे। ही जाहिरात आहे ती शैक्षणिक अर्हता व इतर बाबीची पूर्तता करण्याकरिता उमेदवारांकडून 18 फेब्रुवारी 2026 ते 20 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हा फक्त तुम्हाला या वेबसाईटवरती, जर तुम्ही पात्र असाल तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथे अर्ज करू शकतात। बघा, तुम्हाला इथे कुठल्या पदासाठी भरती होणार आहे, इथे पदाचे नाव दिलेलं आहे, इथे सॅलरी सुद्धा दिलेली आहे, पुढं सुद्धा दिलेलं आहे, आपण पुढं पाहणार आहोत। बघा, इथे वेळापत्रक दिलेलं आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत बघा 18/2/2026 पासून इथे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक आहे 20/3/2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि शुल्क भरण्याची 20/3/2026 पर्यंत तुम्ही इथे शुल्क भरू शकता। त्यानंतर तुम्हाला प्रवेशपत्र आणि परीक्षेचा दिनांक हे वेबसाईटवरती तुम्हाला जाहीर करण्यात येईल। त्यानंतर बघा, तुम्हाला गट अ, ब यांच्यासाठी तुम्हाला समांतर आरक्षण इथे लागू राहणार आहे। सहाय्यक अभियंता श्रेणी यांच्यासाठी बघा S20 म्हणजेच 56,100 ते 1,77,500 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। पद संख्या आहेत 7 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अजासाठी 1, अजसाठी 1, भज-ब साठी 1, त्यानंतर अधुगसाठी 1, श्याम-प्र-साठी 1 अशा इथे 7 जागा आहेत, तर तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता। तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता बघा डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, इक्विव्हॅलंट रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून जर तुम्ही क्वालिफाय असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल सिव्हिल इंजिनियर रिलेटेड फील्डमध्ये, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमधून जर केला असेल तरी तुम्ही इथं अर्ज करू शकता, असं तुम्हाला इथे सांगितलेलं आहे। आणि जे सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून जॉब केलेले त्यांना इथे प्रेफरन्स दिला जाणार आहे, असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। सहाय्यक अभियंता श्रेणी 1 यांच्यासाठी बघा वेतन तुम्हाला S20 मिळणार आहे। 56,100 ते 1,77,500 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 1 जागा आहे, ते राखीवसाठी 1 जागा इथे असणार आहे। शैक्षणिक पात्रता बघा डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर इक्विव्हॅलंट रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधून तुमची सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर तुम्हाला सुद्धा इथे रिलेटेड सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड फील्ड तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता, असं तुम्हाला इथे माहिती दिलेलं आहे। आणि ज्यांना कुणाला वर्किंग एक्सपिरियन्स असेल त्यांना इथे रेफर केलं जाणार आहे किंवा त्यांना फर्स्ट रेफर केलं जाणार आहे। सहाय्यक अभियंता श्रेणी 1 संकेत दूरसंचार यांच्यासाठी सुद्धा बघा तुम्हाला इथे बघा S20 इथे सॅलरी मिळणार आहे।
1,100 ते 1,77,500 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि तुम्हाला एकूण पदे 1 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रता, डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर तुमची डिग्री झाली असेल आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इट्स इक्विव्हॅलेंट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तुमचं रिकॉग्नाइज एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। इथे सुद्धा टोटल एक्सपिरियन्स तुम्हाला 5 वर्षाचा असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यामध्ये गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमधून जर तुम्ही काम केलं आहे किंवा सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता किंवा जे उपनियोजक यांच्यासाठी बघा S20 इथे सॅलरी मिळणार आहे 56,100 ते 1,77,500 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा तुमच्या इथे 29 जागांसाठी भरती होणार आहे। अजासाठी 4, अजसाठी 3, विजा असाठी 1, भज क साठी 1, विमा व साठी 7, अदुग साठी 3, शाशे माप्रसाठी 2, राखीव 7 असे टोटल 29 जागांसाठी इथे भरती होणार आहे। शैक्षणिक पात्रता बघा तुम्हाला सुद्धा इथे वास्तुनिष्ठ किंवा स्थापत्य अभियांत्रिका किंवा नियोजन यामधील समतुलन पदवी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। ऑल इंडियन काउन्सिलिंग टेक्निकल एज्युकेशन यांनी मान्यता दिलेली नगर नियोजित पदव्युत्तर पदवी असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापन यांच्यासाठी बघा S16 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे 4,400 44,900 ते 1,42,400 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळू शकते। एकूण पदे 4 आहेत। अजासाठी 1, विजा असाठी 1, विमा व साठी 1 असे टोटल 4 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अराखीवसाठी 1। तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी शाखेचे व्यवस्थापन मिळकत व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदविका असल्यास प्राधान्य दिले जाईल। तसेच संगणकाचे ज्ञान असणे सुद्धा इथे गरजेचं आहे। भूमी मिळकत विषयात कामकाज हाताळण्याचा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर नेक्स्ट पद आहे सहाय्यक अभियंता कनिष्ठ स्थापत्य गट ब यांच्यासाठी इथे S14 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। टोटल इथे 82 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर अजासाठी 11, अजसाठी 6, विजासाठी 2, भज ब साठी 2, भज क साठी 3, भज ड साठी 2, विमा प्र साठी 2, इमा व साठी 15, अदुग साठी 8, शाशो माप्र साठी 8, राखीव 23 असे टोटल 82 जागांसाठी इथे भरती होणार आहे। डिग्री और डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग इट्स इक्विव्हॅलेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमधून जर तुमचं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे 2 वर्षाचा कमीत कमी अनुभव असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता। सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता रेलपथ गट ब यांच्यासाठी बघा तुम्हाला इथे वेतन S15 आणि S14 सॅलरी इथे मिळणार आहे 41,800 ते 1,32,300 आणि 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 4 जागा आहेत टोटल। अजासाठी 1, विजासाठी 1, त्यानंतर इमावसाठी 1, अराखीवसाठी 1 असं टोटल 4 जागांसाठी इथे भरती होणार आहे। तुम्हाला इथे डिग्री और डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग और इक्विव्हॅलेंट रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूटमधून झाला असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे 2 वर्षाचा अनुभव असेल तर तरीसुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकता। सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड फील्डमध्ये 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। सहाय्यक अभियंता श्रेणी कनिष्ठ अभियंता श्रेणी यांच्यासाठी बघा S15 आणि S14चं तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे 81,800 ते 1,32,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 16 जागा आहेत टोटल। अजासाठी 2, अजसाठी 1, विजासाठी 1 जागा आहे, विजासाठी 1, भज ब साठी 1, इमा व साठी 3, अदुग साठी 2, श्यामप्र साठी 2, राखीवसाठी 4 असे टोटल 16 जागांसाठी ते भरती होणार आहे। तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, डिग्री और डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इट्स इक्विव्हॅलेंट रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 2 वर्षाचा तुम्हाला अनुभव असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता।
बघा सहाय्यक अभियंता श्रेणी, कनिष्ठ अभियंता श्रेणी यांच्यासाठी बघा 81,800 ते 1,32,300 आणि 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 2 जागा आहेत, विजा अ साठी एक आहे आणि इमा व साठी ही एक जागा असणार आहे। त्यानंतर डिग्री ऑर डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ऑर इट्स इक्विव्हॅलंट रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूटमधून जर तुमचं झालं असेल डिप्लोमा किंवा डिग्री तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। ज्यांना 2 वर्षाचा अनुभव असेल त्यांना इथे प्रेफरन्स दिला जाणार आहे। सहाय्यक समाज विकास अधिकारी यांच्यासाठी S15 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 41,800 ते 1,32,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। एकूण 7 पदे इथे असणार आहेत। ते 7 पदे बघा, अजसाठी 1, भज ब साठी 1, आदुग साठी 1, श्यामप्र साठी 1, राखीव 3 असं टोटल एकूण 7 पदे इथे असणार आहेत। शैक्षणिक पात्रता बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठातील समाज कार्य विषयातील पदवी असेल MSW तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। सहाय्यक विधी अधिकारी यांच्यासाठी बघा S15 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 41,800 ते 1,32,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। एकूण 4 जागांसाठी इथे भरती होणार आहे। विजासाठी 1 आणि इमा व साठी 1, राखीवसाठी 1, टोटल असं 4 जागांसाठी इथे भरती होणार आहे। तुम्हाला इथे बॅचलर डिग्री लॉ आणि इक्विव्हॅलंट रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून जर तुमचं झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। हाय कोर्ट किंवा सिटी सिव्हिल कोर्टमध्ये तुम्हाला कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। उद्यान विद्या सहाय्यक यांच्यासाठी बघा S15 सॅलरी मिळणार आहे। 41,800 ते 1,32,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 2 जागा आहेत, राखीवसाठी 1, अजासाठी 1, इथे 2 अशा जागा आहेत। तुम्हाला इथे बघा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती कृषीशास्त्र, उद्यान विद्याशास्त्र, वनशास्त्र अथवा समक्ष यापैकी शाखेतील पदवी पात्र असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि संबंधित कार्याशी 5 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। उपलेखापाल यांच्यासाठी बघा 33 जागा आहेत। सॅलरी तुम्हाला S14 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अजासाठी 4, अजसाठी 2, विजासाठी 1, भज ब साठी 1, भज क साठी 1, भज ड साठी 1, विमा प्र साठी 1, इमा व साठी 8, आदुग साठी 3, शोम्र साठी 3, राखीव 8 असं टोटल 33 जागांसाठी इथे भरती होणार आहे। आणि तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील पदवी 60% गुणासह उत्तीर्ण केली असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 55% गुण घेऊन पात्र असेल आणि MA साठी पात्र असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। लघु टंकलेखक यांच्यासाठी बघा 10 जागा आहेत इथे बघा, अजसाठी 2, अजसाठी 1, त्यानंतर भज क साठी 1, भज ड साठी 1, इमा व साठी 1 इथे जागा आहे, आदुग साठी 1, शोम्र साठी 1 आणि राखीव 2 असं टोटल 10 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा तुम्ही इथे 10वी पास असेल आणि त्यानंतर तुमच्याकडे MA साठी टायपिंग असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। भूमापक यांच्यासाठी बघा S8 25,500 ते 81,100 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। टोटल 31 जागा इथे आहेत। त्यासाठी अजासाठी 4, अजसाठी 1, विजासाठी 2, भज ब साठी 1, भज क साठी 1, विमा प्र साठी 1, इमा व साठी 6, आदुग साठी 3, शोम्र साठी 2, 3, राखीव 9 असं टोटल 31 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर भूमापकसाठी एज्युकेशन तुम्हाला इथे काय लागणार आहे, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अथवा तत्सम माध्यमिक बघा तुमचे इथे 10वी 12वी पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि सर्व व्यावसायिक पाठ्यक्रम उत्तीर्ण असेल किंवा SSC ITI ॲडव्होकेट संगणकाचे अभ्यासक्रम उत्तीर्ण असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। कमीत कमी 2 वर्षाचा जमिनीचा सर्व मोजमाप याविषयी तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। संगणक तंत्रज्ञ यांच्यासाठी S6 19,900 ते 63,200 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे।
एकूण 2 पदे आहेत. विमा अ साठी 1, विमा व साठी 1 जागा आहे. टोटल 2 जागांसाठी ते भरती होणार आहे. शैक्षणिक अर्हता बघा, SSC पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. हायर सेकंडरी किंवा 10वी किंवा 12वी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि हार्डवेअर नेटवर्किंगचा 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अशा पद्धतीने इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर सामाजिक आरक्षण अटी नियमसुद्धा दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. संपूर्ण आरक्षण इथे लागू असणार आहे. बघा, परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने, कागदपत्रे कशा पद्धतीने अपलोड करायची याबद्दलची तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि तुम्हाला इथे अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये, अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये आणि माजी सैनिक, दिव्यांग यांच्यासाठी शुल्क माफ राहील असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा, तुम्हाला परीक्षेसाठी काय लागणार आहे ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे परीक्षेचे स्वरूप दिलेलं आहे, संक्षिप्त रूपसुद्धा ते तुम्ही इथे पाहू शकता. तुम्हाला काय कुठली काठिण्यता पातळी असणार आहे ते सगळे इथे माहिती दिलेली आहे, ते तुम्ही संपूर्ण पाहू शकता. कमीत कमी वयोमर्यादा 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. अशा प्रकारची संपूर्ण सविस्तर माहिती होती या जॉबबद्दलची. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.